नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये जानकीने आता खूपच जास्त हुशारीने लताचं सत्य शोधून काढलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, जानकीने ऋषिकेश आणि लताची DNA टेस्ट करत जानकीने सगळ्यांसमोर आणलं पार्वती फ्रॉड असल्याचं सत्य. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जानकीने सोशल मीडियावरती रिसर्च करून मिळवला लता विरोधात खूप मोठा पुरावा. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने जानकी इथे लताचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणणार आहे आणि त्याचबरोबर सुमित्रा, ऋषिकेश आणि नानासाहेब या सगळ्यांना पार्वती फ्रॉड असल्याचे पुरावे देणार आहे, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे एक खोटी पार्वती म्हणजे लता आपल्या अधिकाराच्या गोष्टी करते. ती जानकीला म्हणते की मी या घरामध्ये राहीन, पण मला माझा अधिकार आणि माझा मान मला मिळाले पाहिजे. माझा हक्क अधिकार हा मला मिळाल्याशिवाय मी या घरामध्ये राहणार नाही आणि तुला तो द्यावा लागेल, कारण तू ऋषिकेशची बायको आहेस, माझी सून आहेस. तेव्हा इथे जानकी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला तुमचा मान मिळेल, तुम्ही या घरामध्ये राहा. तेव्हा जानकीला वाटत असतं की कदाचित या खरोखर पार्वती आई असतील आणि त्या जर इथून गेल्यानंतर आम्हाला जर सत्य कळलं की ह्या पार्वती आईच आहे, तर मग आम्हाला खूप जास्त वाईट वाटेल. त्याच्यामुळे आता शहानिशा केल्याशिवाय या बाईने इथून जाता कामा नये, असं जानकीला वाटत असतं. पण इथे आता पार्वती तर तिच्या हक्काच्या गोष्टी करते, हे मात्र जानकीला आता अजिबातच रुचत नाही. त्यामुळे इथे घरामध्ये रोजचे वादविवाद हे चालूच असतात. ती म्हणत असते की तू माझी सून आहेस ना, सगळ्यात आधी जानकी तू मला नमस्कार करायचा, ह्या सुमित्राला नाही. त्यामुळे सुमित्राला खूप राग येतो. ती म्हणते, जानकी, ह्या बाईला तू या घरामध्ये घेऊन आली आहेस, त्याच्यामुळे आता तू हे सगळं निस्तर, नाहीतर मी हे घर सोडून निघून जाईन. आणि ती घर सोडून जाणारसुद्धा असते. जानकी तिला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करते, पण पार्वतीसुद्धा जानकीचं काहीसुद्धा ऐकत नाही. पण इथे मात्र आता ऐश्वर्याला त्याचाच फायदा करून घ्यायचा असतो. ऐश्वर्या म्हणत असते की चला, आता सुमित्राच्या मनातून जानकी उतरली आहे, आता आपल्याला तिच्या मनामध्ये जागा निर्माण करायला हवी. जानकीला आता लता सारखी माझी सून म्हणते आणि सुमित्राला ती सावत्र सासू म्हणालेली असते. त्यामुळे सुमित्राला वाटत असतं की ऐश्वर्याच खरी माझी सून आहे, जानकी तर काय आता सावत्रच आहे, ती आता तिच्या सासूचं सगळं ऐकेल. आणि त्यामुळे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून आता सुमित्रा त्या घरामध्ये थांबायला तयार होते. जानकीजवळ ती बोलायला सुद्धा तयार नसते. जानकी घाबरलेली असते. जानकी म्हणत असते, ऋषिकेश तुम्ही बघताय ना, अहो ही बाई आपल्या आईंना त्रास देण्याचा प्रयत्न करते, तिला सारखे हक्क आणि अधिकार हवे आहेत. आईने या घरासाठी काहीच केलेलं नाही आहे का? आणि त्या बाई आहेत ना, आपल्या पार्वती आई असूच शकत नाही, तुम्ही प्लीज त्या बाईला घरातून हकलून द्या ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं हे काय बोलतेस तू, तुझं बोलणं मला काही पटत नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सारंग आणि ऐश्वर्या दोघांचं बोलणं सुरू असतं. सारंग म्हणत असतो की इथे तर आई आता जानकी वहिनीजवळ बोलायला सुद्धा तयार नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तेच तर हवं होतं ना मला, त्या दोघींची एक जोडी झाली होती ना, त्या दोघीजणी एकत्र येऊन मला या घरातून कसं बाहेर काढायचं याचा प्रयत्न करत होत्या. आता बघा, सगळ्यात आधी तर या दोघींना मी एकमेकांच्या विरोधात उभी केली. दोघीजणी एकमेकांचं तोंडसुद्धा आता बघू शकणार नाही आहेत. आईंना जानकीचा खूप राग आलाय, आईंना जानकीपासून तोडले, आता लवकरच ऋषिकेशला सुद्धा तिच्यापासून तोडायला पाहिजे. एकदा का जानकी एकटी पडली ना, मग ती काहीसुद्धा करू शकणार नाही आणि मग तिला हरवणं आपल्यासाठी सोपं होऊन राहील. आता तर ऋषिकेशला आणि नानांना सुद्धा असंच वाटतंय की पुरावे पाहता ती बाई पार्वतीच असू शकते, असं त्यांना आता मनामध्ये वाटतंय. त्याचाच फायदा आपण करून घ्यायचा. आपण म्हणायचं की ही बाई पार्वतीच आहे आणि एका बाजूला आपण सुमित्रा आईंची आता काळजी घेण्याचं नाटक करायचं. त्या पद्धतीने ती सगळ्या गोष्टी जुळवून आणत असते. तेव्हा इथे ऋषिकेशला सुद्धा असंच वाटत असतं की ती पार्वती आई माझी असू शकते. जानकी म्हणत असते की ती बाई सारखी आईंना हिणवत असते की तू दुसरी बायको आहेस, मी तुला या घरामध्ये आणलंय, ही सगळी प्रॉपर्टी माझ्या वडिलांची आहे, हे सगळं मी तुला देऊन गेले होते, हे सगळं माझं आहे, तू या घरामध्ये सावत्र आहेस. सारखं सारखं आईंना ती बाई अशी बोलत असते, आईंचं मन दुखवत असते. तुम्ही एक काम करा ऋषिकेश, मला आईंना रडताना बघवत नाही आहे, तुम्ही त्या बाईला इथून जायला सांगा, ती आपल्या
आपल्या पार्वती आई नाही आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी हे तू काय बोलतेस? हे बघ मी सुमित्रा आईला समजावतो. सुमित्रा आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण ती माझी पार्वती आई असू शकते ना. मग तू तिला घरातून बाहेर काढण्याच्या गोष्टी कशा काय करू शकतेस? तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश अहो असू शकते, त्या आईच आहेत तुमच्या हे अजून पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही आहे. माझं मन मला सांगते ऋषिकेश, त्या तुमच्या पार्वती आई नाही आहेत. पार्वती आई कधीच आपलं भरलेलं घर उद्ध्वस्त करायला येणार नाहीत. एकमेकांच्या विरोधात उभं करणार नाहीत. आपल्या घरामध्ये महाभारत घडते ऋषिकेश, मला माहिती आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघ तू त्यांचं मन दुखवू नकोस. तेव्हा जानकी म्हणते, आणि त्या आपल्या सुमित्रा आईंचं सारखं मन दुखवतात, ते चालतंय का तुम्हाला? तेव्हा तुम्हाला मी सांगते, त्या बाईंना प्लीज इथून जायला सांगा. हवं तर दुसरीकडे कुठेतरी त्यांची राहण्याची व्यवस्था करा. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझं डोकं ठिकाणावरती आहे ना? अगं हे त्यांचंच घर आहे, त्यांच्या वडिलांचं घर आहे हे, आणि तू त्यांनाच इथून जायला सांगतेस. हे बरोबर वाटत नाही जानकी. तू प्लीज त्यांना काही बोलू नकोस. तेव्हा जानकी म्हणते, मला आपल्या घरामध्ये वाद नको आहेत. मला इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यासारखं वाटतंय. मागच्या वेळेला सुद्धा आईने माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला होता आणि मला हे घर सोडून जावं लागलं होतं, आणि आत्तासुद्धा आई तेच करतायत. त्या म्हणाल्या की जर त्या बाईने सिद्ध केलं की ती पार्वती आहे तर मी घर सोडून जाईन, आणि नाही सिद्ध केलं तर मला हे घर सोडावं लागेल. मला असं वाटते कुणीतरी हे सगळं मुद्दामून करते ऋषिकेश. आपल्यासाठी आपल्याला गुंतवण्यासाठी एक एक धागा विणला जातोय आणि आपल्याला गुरफटण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आपल्याला ते कळत नाही आहे ऋषिकेश. काहीतरी कुठेतरी गडबड नक्की आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो तुला खरंच असं वाटतंय की एखादी बाई एवढे सगळे पुरावे घेऊन आपल्याला फसवायला येईल? तेव्हा जानकी म्हणते, का नाही येणार? आपल्या घरामध्ये किती आणि कशी कशी संकट आली आहेत हे तुम्हाला माहिती नाही आहे का ऋषिकेश? तेव्हा जानकी म्हणते की नक्की काय कारण आहे ना ते शोधून काढायला हवं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, कुठल्या आधारावरती बोलतेस तू? काय पुरावे आहे तुझ्याकडे? मला पुरावे दे. असा कुठला पुरावा आहे त्याच्यावरून तुला असं सिद्ध करायचं आहे की ती बाई पार्वती आई नाही आहे म्हणून? सांग बरं, कुठला पुरावा आहे? तेव्हा इथे जानकी आता विचारात पडते. सुमित्रा तिच्याजवळ बोलायला तयार नसते. जानकी इथे सुमित्राला समजवण्याचा प्रयत्न करत असते. पार्वती सुमित्राचं सारखं मन दुखावत असते, आणि इथे ऐश्वर्या या सगळ्याची मजा घेत असते. या सगळ्याच्या मुळाशी ऐश्वर्या आहे. अजूनपर्यंत जानकीच्या लक्षात आलेलं नाही आहे, पण आता ते लवकरच येईल. कारण प्रेक्षकांनो, जानकी आता देवाचा धावा करते. देवाजवळ जाऊन बसते आणि म्हणते की देवा हे सगळं काय आहे? कुठलं संकट आहे? आई पुन्हा माझ्या विरोधात गेल्यात, आणि ती ऐश्वर्या त्याचाच फायदा घेते आणि आईंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. मागच्या वेळेला सुद्धा तिने हेच केलं होतं. देवा, या सगळ्यांशी ऐश्वर्याचा तर काही संबंध नाही आहे ना? ऐश्वर्या या सगळ्याला कारणीभूत असेल का? तेव्हा इथे जानकी म्हणते, का नसू शकते? आधीसुद्धा तिने माझ्या घरावरती कितीतरी मोठी संकटं आणलेली आहेत. त्याच्यामुळे ऐश्वर्या हे नक्कीच करू शकते. आता मलाच याचा पाठपुरावा करायला हवा. सध्या तरी माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे, पण मला माहिती आहे की हे सगळं ऐश्वर्याच करू शकते, बाकी कुणीही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते की काय करू? मला खरंच काही कळत नाही आहे. जानकी अवंतिका आणि सौमित्राला फोन करते आणि त्यांच्याशी ती बोलणं करते. तेव्हा अवंतिका म्हणत असते की वहिनी, एवढं सगळं घडलं आणि तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाहीत. तेव्हा जानकी म्हणते, मला कळत नाही आहे गं, हे सगळं काय चाललं आहे? कोण त्या बाई आल्यात? त्या म्हणत आहेत की त्या पार्वती आई आहेत म्हणून. तेव्हा ऐश्वर्या आता नक्कीच काहीतरी गडबड करू शकते हे तेव्हाच अवंतिकाला कळलेलं असतं. अवंतिका म्हणत असते की वहिनी, मी तुम्हाला सांगितलं होतं माहिती आहे का? मी आणि सौमित्र आम्ही जेव्हा तिथे आलो होतो तेव्हा सारंग भाऊजी, ऐश्वर्या आणि आजी तिघांनी कॅमेरा लावला होता आणि तिथे काही बायका ऑडिशनला येत होत्या. तेव्हा सौमित्र म्हणतो, हां वहिनी, या सगळ्याशी ते ऐश्वर्याचा तर काही संबंध नाही आहे ना? ती नवीन डाव तर उधळत नाही आहे ना तिथे आपलं घर उद्ध्वस्त करण्यासाठी? तेव्हा इथे जानकी म्हणते की नक्कीच तिचा काहीतरी असाच प्रयत्न असेल. तेव्हा जानकी म्हणते की त्याचासुद्धा शोध मला घ्यायलाच हवा. जानकी म्हणत असते की या सगळ्याशी जर ऐश्वर्या असेल आणि तिने ऑडिशन घेतलंय, ते कॅरेक्टर पार्वतीचं तर नसेल ना? पार्वतीसाठीच तिने कुणाला इथे बोलावलं नसेल ना? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकी जाते आणि ती आता नानासाहेबांजवळ बोलते. जानकी म्हणत असते की नाना, तुम्ही मला सांगा, आपल्या पार्वती आईंना डायरी वगैरे लिहायची सवय होती का? ते स्वतःहून डायरी वगैरे लिहायच्या?
तेव्हा इथे नाना म्हणतात, हो ना, इथे पार्वतीला डायरी लिहायची सवय होती. तिच्या आयुष्यामध्ये जे जे दिवसभरामध्ये काय काय घडलं हे सगळं ती आपल्या डायरीमध्ये नमूद करायची. ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या, तिच्याबद्दल, माझ्याबद्दल, ऋषिकेशबद्दल, संसाराबद्दल जे जे काही तिला लिहावंसं वाटायचं ना, ते सगळं तिने आपल्या डायरीमध्ये लिहिलं होतं आणि ती डायरी स्टोरूममध्ये आहे, एका पेटीमध्ये. तेव्हा जानकी म्हणते, बरं ठीक आहे नाना. जानकी जाते स्टोरूममध्ये आणि पेटीमध्ये आता ती पार्वतीची डायरी शोधण्याचा प्रयत्न करत असते. तिथे आता 2-3 पेट्या असतात. सगळ्यामध्ये ती चेक करते. तेव्हा जानकीला तिथे कुठलीही डायरी सापडत नाही. जानकीच्या लक्षात येतं की इथून डायरी गायब आहे, म्हणजे ती ऐश्वर्यानेच गायब केली असेल. त्याच्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने जो बोर्ड तयार केलेला असतो तो सुद्धा जानकीच्या नजरेस पडतो. तेव्हा तिने त्याच्यावरती कशा पद्धतीने घराची बर्बादी करता येईल याचा सगळा आराखडा करून ठेवलेला असतो. ते सुद्धा जानकी बघते. जानकी म्हणते, अच्छा, म्हणजे इकडे तर सगळा अभ्यास करण्यात आला आहे. आता तर माझ्यासाठी अजूनच गोष्टी सोप्या झाल्यात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी एक काम करते. आता ती जाते त्या लताच्या रूममध्ये आणि तिची फणी तिथे असते. त्याच्यातून तिचे काही केस ती आता कलेक्ट करते. तिचे ते केस घेते. जानकीने ठरवलेलं असतं की ह्या जर पार्वती आई असतील तर ह्यांचा आणि ऋषिकेशचा DNA मॅच व्हायला हवा. म्हणून ती आता त्या दोघांची DNA टेस्ट करणार असते. ती पार्वतीचे केस घेते सॅम्पलसाठी आणि ऋषिकेशने सुद्धा केस विचारून तो कंगवा तिथे ठेवलेला असतो, त्याचे सुद्धा केस ती घेते आणि ते आता तिने सॅम्पल दिलेले असतात DNA टेस्टसाठी, पण त्याचं तिने कुणालाही काहीही सांगितलेलं नसतं. त्यानंतर जानकी म्हणते की DNA टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतरच काय खरं काय खोटं ते आता सगळ्यांच्या समोरच येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकीला अजून एक महत्त्वाचा पुरावा मिळतो. इथे आता पार्वतीने म्हणजे लताने तिची औषधं इथे ऑर्डर केलेली असतात, ऑनलाईन मागवलेली असतात, ते सुद्धा रणदिवेंच्या पत्त्यावरती. तेव्हा इथे आता तो बॉय तिच्या गोळ्या घेऊन आलेला असतो. गोळ्या घेऊन आल्यानंतर तो म्हणतो की पार्वती रणदिवे, कारण तिने पार्वती नाव सांगून त्या आता गोळ्या ऑर्डर केलेल्या असतात. तेव्हा इथे जानकी जाते. तेवढ्यातच पार्वती म्हणत असते की त्या गोळ्या मी मागवल्यात, मी घेणार त्या गोळ्या. आणि लता जाऊन आता आपल्या गोळ्या घेते. पण ती सवयीप्रमाणे जेव्हा सही करायची वेळ येते तेव्हा सही करत असताना ती पार्वती असं नाव लिहित नाही. ती चुकून तिथे लता असं नाव लिहिते आणि आपली सही करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लता आपल्या रूममध्ये गेल्यानंतर जानकी धावत पळत त्या मुलाच्या मागे जाते आणि म्हणते की त्या बाईने आता गोळ्या मागवल्या तर त्यांना दिल्या ना? तेव्हा तो मुलगा म्हणतो, हो दिल्या ना. जानकी म्हणते, बघू त्यांनी सही केली का? तेव्हा सही केल्यानंतर तिथे तिने सही केलेली असते लता या नावाने. तेव्हा जानकी आता म्हणते की अच्छा, म्हणजे नाव लता आहे का? तेव्हा ती म्हणते, ऋषिकेश, तुम्हाला पुरावा हवा आहे ना? लवकरच तुम्हाला सगळ्यांना पुरावा देणार. जानकी आपला मोबाईल घेते आणि त्याच्यावरती आता लता असं नाव टाकते आणि लता खूप साऱ्या येतात. त्याच्यामध्ये ती आता चेक करत असते की लता कोण आहे. लता ॲक्ट्रेस टाकते. लता जर ॲक्ट्रेस असेल ती एखादी चांगली तर तिचं नाव येणारच आणि त्याच्यामध्ये आता ही लता जी पार्वती बनून आलेली असते तिचा फोटो आलेला असतो, तिची संपूर्ण प्रोफाईल, तिची सगळी माहिती आलेली असते. ती एक ॲक्ट्रेस आहे. ती इथे नाटक, सिनेमे, त्याचबरोबर सिरियल सगळ्यामध्ये ती काम करते. असं सगळं आता जानकीला समजलेलं असतं. जानकी म्हणते, लता काय? त्यानंतर इकडे आता DNA रिपोर्ट आलेले असतात. तेव्हा जानकी म्हणत असते की या सगळ्यांनी आता इथे जमा व्हा. मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी शोधून काढणार की ही बाई कोण आहे. तेव्हा जानकी म्हणते, आई, तुम्ही म्हणाला होतात की ही बाईने जर सिद्ध केलं की ती पार्वती आहे तर तुम्ही घर सोडून जाल आणि सिद्ध नाही केलं तर मला जावं लागेल. आणि जर मी सिद्ध केलं की ही बाई पार्वती नाही आहे तर तुम्ही काय कराल? मग मला हे घर सोडून जावं लागेल की तुम्हाला? तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, तू जर सिद्ध केलंस की ही बाई पार्वती नाही आहे तर तू घर सोडून का जाशील? तेव्हा जानकी म्हणते, बरं, मला तेच ऐकायचं होतं. तेव्हा जानकी म्हणत असते की मी पोलिसांना फोन केला आहे. तुम्ही सुमित्रा आईंना जे काही त्रास दिला ना त्यासाठी मी तुम्हाला आता अरेस्ट करू शकते. तेव्हा इथे पार्वती म्हणते, हे काय बोलतेस तू सुनबाई? तेव्हा जानकी म्हणते, हो, मी बरोबर बोलते, कारण तुम्ही आमच्या पार्वती आई नाही आहात आणि नसूनसुद्धा तुम्ही आमच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसलात आणि माझ्या घरातलं वातावरण बिघडवलं. माझ्या आईंना आणि नानांना तुम्ही ह्या वयात त्रास दिलात. तेव्हा मी तुमच्यावरती आता केस केली. तुम्ही आता सांगा की खरं खरं तुम्ही कोण आहात ते. तरीसुद्धा इथे पार्वती आता म्हणत असते की मी पार्वतीच आहे. तेव्हा जानकी म्हणते, हो का? पण माझ्याकडे तसे पुरावे आहेत
की तुम्ही पार्वती नाही आहात, तेव्हा आता स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल करताय की मलाच पुरावे द्यावे लागतील. तेव्हा लता घाबरते, पूर्णपणे घाबरते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे काय बोलतेस तू जानकी? तेव्हा जानकी म्हणते, हो मी बरोबरच बोलते, हवा तर मी पुरावा देते ना. तेव्हा इथे आता तिने DNA रिपोर्ट दिलेला असतो. ती म्हणत असते की ऋषिकेश तुमचे सॅम्पल आणि त्यांचे सॅम्पल आहेत ना, ते मी दिले होते DNA टेस्टसाठी आणि त्याचा रिपोर्ट आला आहे तो निगेटिव्ह आला आहे, कारण त्या तुमच्या आई नाही आहेत. तुमचे सॅम्पल मॅच झालेले नाही आहेत ऋषिकेश. तेव्हा हा बघा DNA रिपोर्ट. आणि आता जर हा पुरावा तुम्हाला काफी नसेल ना, तर हे बघा इंटरनेटवरती यांचं नाव सर्च करा, लता टाका लता, बघा ह्या ॲक्ट्रेस आहेत. असं म्हणाल्यानंतर इथे आता खोटारड्या पार्वतीचं सत्य सगळ्यांच्या समोर जानकीने अगदी पुरावा देऊन आणलेलं असतं. जानकी म्हणते, बघा DNA रिपोर्ट आणि हा खराखुरा आहे. मी कुणासारखा मॅनेज केलेला नाही आहे. हवं तर तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. तेव्हा इथे जानकी म्हणते, माफ करा ऋषिकेश, पण तुम्हाला पुरावा हवा होता म्हणून हे करणं गरजेचं होतं. तुमचे केसांचे सॅम्पल आणि त्यांचे सॅम्पल मी इथे DNA टेस्टसाठी दिले होते आणि तो निगेटिव्ह आला आहे. म्हणजे ही बाई तुमची आई नाही आहे हे तर सिद्ध झालं आहे. आणि जर रिसर्च केलंत ना, तर ही बाई एक ॲक्ट्रेस आहे आणि ती आपल्याला का फसवायला आले ते मला कळत नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो आणि फ्रॉडच्या केसमध्ये यांना अरेस्ट करायला लावतो. तेव्हा लता घाबरते. ती म्हणते, माफ करा, मला माफ करा, या सगळ्यामध्ये माझी चुकी नाही आहे. तुमच्या सुनेनेच मला इथे बोलावलं होतं. तेव्हा कुणी बोलावलं होतं असं विचारल्यानंतर इथे पार्वती ऐश्वर्याकडे बोट दाखवते आणि म्हणते की ह्या तिघांनी मिळून मला हे नाटक करायला सांगितलं होतं. तर इथे प्रेक्षकांनो, आता जानकी लताचं सत्य बाहेर आणता आणता लताने इथे सारंग, ऐश्वर्या आणि आजी या तिघांनाच आता त्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलेलं असतं. त्यामुळे इथे आता जानकीने खूपच हुशारीने इथे संपूर्ण कारस्थान रणदिवेंच्या समोर आणलेलं असतं.